आज तोरण कसं बनवायचं हे बघणार आहोत. पहिले आपण स्वस्तिक कसं बनवून घ्यायचं तोरण पट्टीवर ते बघूया. 3 चेन करून घेणे, परत पलटवणे, पुढील 2 चेन वरती 2 खांब घालून घ्यायचे. टोटल आपले 3 खांब होतील हिरवे. यासाठी मी 4 प्लायची लोकर वापरली आहे. स्वस्तिक साठी आपण वेगळा रंग घेणार आहोत, तर मी इथे पिवळा रंग वापरलाय. तुम्ही दुसरा कुठलाही वापरू शकता. पिवळी लोकर जोडून घेतली. पुढील 2 चेन मध्ये 2 खांब घालून घ्यायचे पिवळे. 1 2 खांब घालून झालेत. परत आपण हिरवी लोकर जोडून पुढील 2 चेन मध्ये परत 2 खांब घालणार आहोत. परत पिवळी लोकर जोडून घ्यायची. पुढील 6 चेन मध्ये 6 खांब प्रत्येकी घालून घ्यायचे. 2 3 4 5 6. परत हिरवी लोकर जोडून घेऊन शेवटच्या 3 टाके जी उरलेत त्यामध्ये 3 हिरवे खांब घालून घ्यायचे. परत 3 चेन करून पलटवून घ्यायची पट्टी. परत हिरवे 2 खांब घालून घ्यायचे. टोटल आपले 3 खांब होतील. त्याच्या पुढे 4 चेन मध्ये परत 4 हिरवे खांब घालून घ्यायचे. परत पिवळी लोकर जोडून घ्यायची आपल्याला. परत 2 पिवळे खांब घालायचे. हिरवी लोकर जोडून पुढील 2 चेन मध्ये परत 2 हिरवे खांब. ही आपली बॅक साइड आहे. पिवळे लोकर जोडून घ्यायची. पुढील 2 चेन मध्ये परत 2 पिवळे खांब येतील. 1 2. परत हिरवी लोकर जोडून घ्यायची. पुढील 3 चेन मध्ये हिरवे खांब येतील. टोटल सगळे मिळून आपले हे 16 खांब झाले पाहिजेत. 2 3. परत 3 चेन करून पट्टी पलटवून घ्यायची. परत सेम प्रोसेस 2 चेन मध्ये परत 2 हिरवे खांब घालायचे. पिवळी लोकर जोडून घ्यायची. पुढील 10 चेन मध्ये आता आपल्याला पिवळे खांब घालून घ्यायचे आहेत. मी 10 खांब घालून घेतले आहेत. दोरा आपल्याला कुठेही तोडायचा नाहीये. दोन्ही रंगाचे दोरे आपल्याला असेच पुढे फिरवत आणायचे आहेत पूर्ण स्वस्तिक बनवेपर्यंत. हिरवी लोकर जोडून घेतली. आता मी उरलेल्या चेन मध्ये परत 3 खांब घालून घेतले. अशा प्रकारे आपलं अर्ध स्वस्तिकाचा भाग झालेला आहे. परत 3 चेन करून पलटवणे. याची रिव्हर्स प्रोसेस आपल्याला तशीच परत करायची. परत 3 हिरवे खांब घालून घ्यायचे. पिवळा लोकर जोडून घेऊन पुढील 2 चेन मध्ये परत 2 पिवळे खांब घालायचे. हिरवी लोकर जोडायची. पुढील 2 चेन मध्ये परत 2 हिरवे खांब घालायचे. पिवळी लोकर जोडून परत 2 पिवळे खांब. पुढे हिरवे 2 खांब.
असं पुढच्या चेनमध्ये चारही चेनमध्ये 4 खांब घालून घ्यायचे शेवटपर्यंत. टोटल आपले 7 हिरवे खांब व्हायला पाहिजेत. तीन चेन करून पलटवून घेतलेलं आहे मी. परत 3 खांब करून घ्यायचे हिरवे. पिवळा लोकर जोडायची. पुढील 6 चेन मध्ये पिवळे खांब घालून घ्यायचे. 3 4 5 6 हिरवी लोकर जोडून घ्यायची. पुढील 2 चेन मध्ये परत 2 हिरवे खांब घालायचे. परत पिवळी लोकर जोडून पुढील 2 चेन मध्ये 2 पिवळे खांब घालायचे. 1 2 शेवटच्या 3 टाक्यांमध्ये 3 हिरवे खांब घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला स्वस्तिक तयार झालेला असून 3 चेन करून घेऊन पलटवणे आणि पूर्ण पट्टी 16 चेनची आहे तिथे 16 प्रत्येकी खांब घालायचे आहेत. अशा पद्धतीने आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे. तोरण आपल्याला जेवढ्या मापाचं करायचंय त्या मापामध्ये आपण तेवढे स्वस्तिक करून घेणार आहोत. दोन स्वस्तिकच्या मध्ये 5 हिरवे खांबांच्या लाईनी घातलेल्या आहेत मी. अशा पद्धतीने आपले स्वस्तिक तयार झालेलं आहे. आता आपण झेंडूचं फूल कसं करायचं बघणार आहोत. पिवळा झेंडूचं फूल मी करते आता. पिवळा लोकर जोडून घेणे, त्यामध्ये प्रत्येक चेन मध्ये 3-3 मुखे खांब घालून घेणे. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड करून घ्यायचा. आता प्रत्येक चेन मध्ये मुखे खांब घातलेले आहेत. तर प्रत्येक चेन मध्ये 3-3 मुखे खांब घालून घ्यायचे. टोटल 21 मुखे खांब व्हायला पाहिजेत. फूल जेवढं मोठं करायचं त्यानुसार ते मुखे खांब वाढत जातील. अशा पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता प्रत्येक चेन मध्ये 2 चेन करून घेणे आणि प्रत्येक चेन मध्ये अर्धे खांब घालत जाणे. प्रत्येक चेन मध्ये 3-3 अर्धे खांब घालत जायचे. झालर तयार झाल्यासारखं तयार होईल हा राऊंड. मी हा राऊंड पूर्ण करून घेते. प्रत्येक चेन मध्ये 3-3 अर्धे खांब घालायचे.
यामध्ये तुम्ही केशरी, पिवळा झेंडू दोन्ही वापरू शकता. आपला हा राऊंड पूर्ण होत आलेला आहे. झालर तयार झाल्यासारखा आपला हा राऊंड झालेला आहे. नागमोडी नागमोडी वळण त्याला आलेलं आहे. हा राऊंड आपला पूर्ण झाल्यावरती शेवटच्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायची आहे. आता 5 चेन करून घ्यायच्या. पुढील चेन मध्ये मुका खांब घालायचा. परत 5 चेन करून घेणे. पुढील चेन मध्ये मुका खांब घालणे. परत 5 चेन, पुढच्या चेन मध्ये मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेणे. 5 साखळ्या मुका खांब, 5 साखळ्या मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड मी पूर्ण करून घेते. फुलांच्या पाकळ्या तयार झाल्यासारखं आपल्याला दिसतं. नंतर हा राऊंड आपला आता पूर्ण होत आलेला आहे. 5 साखळ्या पुढच्या चेन मध्ये मुका खांब घालायचा. परत 5 साखळ्या पुढच्या चेन मध्ये मुका खांब घालायचा.
आता हे फूल तयार होत आलेलं आहे. असा राऊंड पूर्ण करत येऊन शेवटच्या चेन मध्ये मुकाखांब घातल्यानंतर उरलेली लोकर कापून टाकायची. स्लिप टिच घालून उरलेली लोकर मी कापून टाकते आणि ती लपवून टाकायची. अशा पद्धतीने आपलं झेंडूचं फूल तयार झालेलं आहे. आता आपण पान कसं बनवायचं हे बघणार आहोत. सुरुवातीला थोडी लोकर सोडून द्यायची आहे. त्याच्या पुढे 2 चेन करून पहिल्या चेन मध्ये मुकाखांब घालायचे. 1 चेन करून उलटणे, पहिल्या चेन मध्ये मुकाखांब, 2 चेन करून पुढच्या चेन मध्ये परत 1 मुकाखांब, 1 चेन करून पलटवणे. पुढील 2 चेन मध्ये मुकेखांब, 2 चेन, 2 मुकेखांब, 1 चेन करून पलटवायचे. पुढील 3 चेन मध्ये मुकेखांब, 2 चेन, 3 चेन मध्ये मुकेखांब, 1 चेन करून पलटवायचं. हे सगळं आपण बॅक लूप मध्ये करणार आहोत. 4 चेन मध्ये मुकेखांब, परत 2 चेन करून पुढील 4 चेन मध्ये परत 4 मुकेखांब, 3, 4, 1 चेन करून पलटवणे, 5 चेन मध्ये मुकेखांब, 1, 2, 3, 4, 5, 2 चेन, 5 मुकेखांब, 1, 2, 3, 4, 5, परत 1 चेन करून पलटवणे, 6 मुकेखांब, 2 चेन, 6 मुकेखांब. अशा पद्धतीने पान तयार करत जायचं आहे. आता मी 10 मुकेखांब, 2 चेन, 10 मुकेखांब पर्यंत हे पूर्ण करून घेते.
आता मी शेवटची लाईन करते. एक चेन करून पलटवलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 एक चेन 10. एक चेन करून पलटवणे. आता आपण निमुळतं करत जायचं आहे. एक चेन सोडून पुढच्या चेन मध्ये मुके खांब. परत एक चेन सोडून शेवटच्या चेन मध्ये मुके खांब. 2 चेन मुके खांब. एक चेन सोडून परत मुके खांब. परत एक चेन सोडून शेवटच्या चेन मध्ये मुका खांब. अशा पद्धतीने 9 मुके खांब, 2 चेन, 9 मुके खांब असं आपलं तयार झालेलं आहे. एक चेन करून पलटवणे. चेनच्या सुरुवातीला आणि शेवटी एक चेन सोडून उरलेल्या चेनवरती मुके खांब करणे. तसंच सेम पुढे कॉपी करणे. एक चेन करून पलटवणं. एक चेन सोडून मुके खांब. परत एक चेन सोडून मुका खांब. 2 चेन करणे, मुका खांब. परत एक चेन सोडून मुके खांब घालत जाणे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत हे कमी 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 करत आणायचं. मी हे पूर्ण करून घेते. आपल्याला तोरण जेवढ्या लांबीचं पाहिजे त्यानुसार फुलं, पानं, तोरणपट्टी तिन्ही बनवून घ्यायचे. तिन्ही बनवून झाल्यानंतर फुलं, पानं तोरणपट्टीला जोडून घ्यायची. दोन पानांच्या मध्ये एक फूल येईल अशा पद्धतीने तोरणपट्टीला जोडून घ्यायचे. तर हे पान मी पूर्ण करत आणते. हे माझं पान तयार झालेलं आहे. आता ही फुलं पानं मी तोरणपट्टीला जोडून घेणार आहे की आपलं तोरण तयार होईल. अशा पद्धतीने आपलं तोरण तयार झाले.